ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे गेलेले आहेत आणि उपसभापती पदासाठी त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगणार? एक मोठा धक्का म्हणते, सचिन अहिर आता तुम्हाला सोडून गेलेत, ठाकरे गटाला सोडून गेलेले आहेत आणि पुण्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। अचानकपणे हा धक्का आहे। काय नेमकी काही चर्चा झाली होती का तुमच्याशी? कसलीही चर्चा झाली नाही आणि हे फार विशेष आहे की पुण्याचे संपर्क प्रमुख म्हणून जे त्यांच्या संपर्कात आले असतील तो प्रत्येक माणूस हाच सांगेल की त्यांनी कधीही पुण्यातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना कसलीही तुसडेपणाची वागणूक दिली नाही। त्यांनी फार प्रेमाने सगळ्यांना सांभाळून घेणं, समजावून घेणं, कधी शहर प्रमुखांकडून जर निरोप द्यायचे राहिले असतील तर ते स्वतः फोन करून निरोप देत होते किंवा इथला कुठलाही पदाधिकारी म्हणू शकणार नाही की अहिरांनी नेमणुकीला कोणाकडून पैसे घेतले किंवा काय। उलट अहिरांनी पैसे दिलेत हे पण तितकंच खरं, पण तरीसुद्धा असा माणूस, त्यामुळे त्यांच्यावर जास्त विश्वास होता। म्हणजे महाप्रबोधन यात्रा असो की काही असो, त्यांचा सपोर्ट खूप होता, त्यामुळे त्यांच्याकडून ही कृती होणं अपेक्षितच नाही। अचानक काल जेव्हा त्यांच्याबद्दलची बातमी आली त्यावेळेला तुमच्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रियासाठी फोन येत होते, तेव्हा मला स्वतःला माझं एवढंच म्हणणं होतं की मला स्वतःला सावरू द्या। म्हणजे माझ्यासाठी तो इतका धक्का होता की मी अजून त्याच्यातनं सावरलेच नाही असं वाटत होतं। मग ज्या पद्धतीने खासदार गेलेत, आता असं म्हटलं जातं की ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालेलं आहे। अजून काही आमदार देखील शिंदेकडे जाण्याच्या तयारीत आहेत, अशी देखील चर्चा आहे। नाही बघा, आता अहिरांचं जाणं जसं धक्कादायक आहे की अचानक ते का गेले, कसे गेले, पडद्यामागे काय चाललं होतं, तर या गोष्टींकडे लक्ष, मला वाटतं एक यंत्रणा अशी असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे की पडद्यामागे काय चाललंय त्याचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, त्याचं अकाउंटिंग कोणीतरी ठेवलं पाहिजे। ते करणं गरजेचं आहे, कारण आम्ही एकीकडे आपण महायुतीच्या विरोधात लढणार आहोत असं म्हणतोय, पण खरंच महायुतीच्या विरोधात लढायचं आहे का, हा मुद्दा आहे। त्यामुळे निश्चितपणे ते अकाउंटिंग आणि ते झालं पाहिजे। म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे पक्षाने, तुम्ही पक्षाला काही सल्ला देऊ इच्छित नाही, की पक्षाला पक्षातल्या सल्ला नेत्यांना किंवा एक पक्षातले तुम्ही देखील वरिष्ठ नेते आहात, काय पक्षाला नेमकी काय सांगू इच्छित आहे तुम्ही? पक्षाला सल्ला देण्या इतकी मी अजिबात मोठी नाही, मात्र जेव्हा आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतो, धडपडत असतो, तेव्हा आमच्या काही अपेक्षा असतात की खूप ताकदीने आपण लढलं पाहिजे। जेव्हा आम्ही सभागृहाच्या बाहेर अनेक मुद्दे काढतो तेव्हा ते मुद्दे सभागृहात उचलले गेले पाहिजेत, ते उचलले जात नाहीत। आत्ता तर सभागृहाचं कामकाज, पूर्वी अधिवेशन म्हणजे वादळी असायचे, आता अधिवेशन सगळं गुढीगुढी चाललेलं आहे। सभागृहाबाहेर जे अनेक मुद्दे उचलले जातात ते सभागृहात येत नाहीत। ड्रग्जसारखा मुद्दा जो सभागृहाच्या बाहेर आम्ही प्रचंड उचलला, मी सभागृहात नाही, सभागृहात तो उचलला गेला। तुमचे देखील आमदार आहेत, म्हणजे ते देखील, त्यांनी देखील उचलण्याची अपेक्षा आहे सभागृहात, एक्झॅक्टली उचलण्याची उचलत अपेक्षा नाही। आहे, पण तो उचलला गेला नाही, का उचलला गेला नाही याचं अकाउंटिंग पक्षाकडून निश्चित झालं पाहिजे। किंवा आत्ता संभाजीनगरला दानवेंनी महाविकास आघाडी सोडून महायुतीतनं फॉर्म भरला, तर हे अकाउंटिंग झालंच पाहिजे ना। म्हणजे गोष्ट कुठलीच सडनली घडत नाही, म्हणजे कालपर्यंत आमच्यासोबत असणारे अहिर अचानक जातात, म्हणजे नेमकं काय होतं, तर ते अचानक जाणं घडतं का, त्याच्या आधी काही घटना घडलेल्या आहेत का, तर त्यासुद्धा चेक केल्या गेल्या पाहिजेत। याचा अर्थ तुमचेच काही लोक मिलीभगत कुठेतरी त्यांच्यासोबतच आहेत असं एकूण चित्र दिसतंय आतून, असं काही आहे? मला असं मिलीभगत वगैरे म्हणायचं नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्यांमध्ये ना आमच्यासारख्या माणसांना काम करताना संभ्रम तयार होतो। म्हणजे इकडे आम्ही भाजपच्या विरोधात बोलतोय, शिंदेच्या विरोधात बोलतोय, आणि संभाजीनगरमध्ये एकेकाळी विरोधी पक्षनेते असणारी व्यक्ती जर महायुतीतनं फॉर्म भरत असेल तर तर मग काय करायचं? म्हणजे मग आम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन भाजप खूप चांगली आहे हे सांगायचं का? तुम्ही थेट, म्हणजे तुम्ही थेट अंबादास दानवेंचं कडे संकेत आहे, कारण की अंबादास दानवेंनीच तो महायुतीकडून फॉर्म भरलेला आहे। तुम्ही नाव जरी घेत नसला, तुमचेच नेते आहेत। एक लक्षात घ्या, दानवेंनी फॉर्म भरला हे मी स्पष्टपणे सांगते, पण माझं असं म्हणणं आहे की मग आम्ही नेमकी, आमची भूमिका नेमकी काय ते आम्हाला एकदा कळली पाहिजे। की आम्ही भाजपच्या विरोधात लढायचं ठरवलंय, आम्ही शिंदेच्या विरोधात लढायचं ठरवलंय, मग आम्ही जर त्यांच्या विरोधात लढायचं ठरवलंय आणि आमच्या विरोधी पक्षनेत्याने जर महायुतीतनं फॉर्म भरला असेल तर मग आमची भूमिका नेमकी कोणत्या बाजूची, महाविकास आघाडीच्या बाजूची की महायुतीच्या बाजूची, हा संभ्रम आमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे। म्हणून मी म्हटलं की पक्षप्रमुखांकडून एक अपेक्षा नक्की आहे की
अकाउंटिंग झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं निश्चित झालं पाहिजे. निश्चितच म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे पक्षावर आणि पक्षातल्या असं नाही म्हणता येणार याला. फक्त एवढंच की पक्षप्रमुखांनी सगळ्यांवर विश्वास टाकलेला आहे. तो विश्वास माझ्यावरही आहे, तो सचिन अहिरांवरही होता. आम्ही सगळ्यांनी तो विश्वास, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते, मी एकदा पक्षाला असं म्हटलं होतं की आपण या सगळ्या लोकांच्या संबंधाने ह्या सगळ्या लोकांचं प्रोफायलिंग आपल्याकडे असलं पाहिजे साहेब. तर ते म्हणाले असले उद्योग मी करत नाही, मी काय भाजपला नाही, असले उद्योग मी करत नाही, मी लोकांवर विश्वास टाकतो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलाय, माझ्यावर असेल, अहिरांवर असेल, ज्यांच्यावर विश्वास टाकला. ओमला तर अगदी पुत्रवत प्रेम केलं, ठीक आहे, पण ओम निंबाळकरांनी तो विश्वास राखला का? नाही. आष्टीकरांनी घेतली. एवढी लोक जे जात आहेत, खासदार जात आहेत, आमदार जात आहेत, काहीतरी कुठेतरी चुकतंय हे तर मान्य करावं लागेल ना. तेच मग चुकतंय काय? तर चुकतंय एवढंच की मला असं वाटतं की ती अकाउंटिंग ठेवलीच गेली पाहिजे की ही माणसं पडद्यामागच्या यांच्या हालचाली काय आहेत किंवा हे यांच्या नेमक्या रुटीन्स काय आहेत याकडे लक्ष असलं पाहिजे. कोण करणार पण हे जे तुम्ही म्हणता? यंत्रणा डेव्हलप करावी लागेल त्याच्यासाठी. मला वाटतं भाजपकडे असते अशी यंत्रणा. धन्यवाद. सुषमा अंधारे होत्या ज्यांनी या सगळ्या याच्यावरती सांगितलं की पक्षालाच खरं तर त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत. अंबादास दानवे एकीकडे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत होते, दुसरीकडे तेच महायुतीच्या बाजूने फॉर्म भरत आहेत आणि त्यामुळे पक्षाने देखील या सगळ्या संदर्भात आता विचार करण्याची गरज आहे असं सुषमा अंधारे म्हणतात. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.